नमस्कार. स्वागत आहे तुमचं लेडीज फॅशन क्लबमध्ये. सर्व ताईंना सांगण्यात येते की आपली ॲडव्हान्स ब्लाऊजची जी बॅच आहे ती स्टार्ट होणार आहे. ॲडव्हान्स ब्लाऊजचा क्लास स्टार्ट होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विषय, ह्या क्लासमध्ये काय शिकवलं जाणार आहे, फी किती असणार आहे, किती दिवसाचा कोर्स असणार आहे, वेळ कितीची असणार आहे. तर सर्व ताईंना सगळ्यात महत्त्वाचा विषय काय काय शिकवणार आहे हे सांगण्याच्या आधी ह्या क्लासमध्ये त्याच ताईंनी ॲडमिशन घ्यायचे ज्यांनी आधी आपल्याकडे कोर्स केलेले आहे. ॲडव्हान्स ब्लाऊजमध्ये जे प्रकार मी शिकवणार आहे हा ब्लाऊजचा शेवटचा कोर्स आहे. हे सगळं शिकायला आपल्याला साधारण वर्ष लागतं, पण आपण खूप कमी पैशामध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकलो. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण आहे. आता आपण जे ब्लाऊज शिवणार आहे किंवा शिकणार आहे हे येणाऱ्या 2 वर्षात, आता बऱ्याच ठिकाणी ट्रेंडमध्ये तुम्ही पण शिवत असाल, त्याच्यातले 1-2 प्रकार अजून तुमच्याकडे नसतील, पण येणाऱ्या दिवसामध्ये 1 ते 2 वर्षामध्ये तुमच्याकडे सर्रास हे सगळे पॅटर्न शिवले जाणार आहे. फोर्टस कटोरी हे काही दिवसांनी थोडक्यात बंदच होतील, कारण जेवढे नवीन प्रकार येणार आहे कस्टमरला ते प्रकार हवे असतात. आजकाल कोणी जरी आलं तरी सभ्यासाची ब्लाऊज विचारतं. आधी काही माहीत नव्हतं, पण रील्समुळे, इंस्टाग्राममुळे किंवा युट्यूबमुळे सर्वांना सगळ्या टाईपचे जे ब्लाऊज आहेत ते माहीत झालेले असतात, म्हणून आपल्याला येणं गरजेचं आहे. आपल्या क्लासमध्ये जेवढ्या तरी ज्या शॉपचं काम करतात त्यांनी आवर्जून हे सर्व कोर्स, सर्व ब्लाऊज शिकून यायचे. तर कुठले ब्लाऊज आहे, कशा पद्धतीने आपण ते ब्लाऊज शिवणार आहे मी तुम्हाला फोटो दाखवणार. त्या फोटोमध्ये जो ब्लाऊज दिसतो सेम त्या प्रकारे आपल्याला ब्लाऊज शिकायचा आहे, शिवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची आज प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. एखादा 2 दिवस मागे पुढे झाला तर हरकत नाही, पण प्रॅक्टिस गरजेची आहे. सगळ्यात पहिला ब्लाऊज शिवणारे आपण शोल्डर टू वेस्ट. हा ब्लाऊज खूप ट्रेंडिंग मध्ये. आपला प्रिन्सेस कटचा जो कट आहे तो आर्मोल मध्ये असतो, तो याचा शोल्डर पासून असतो. हा ब्लाऊज आपल्याला शिकायचा आहे, कारण आजकाल जे यंग जनरेशन आहे, आजकाल ज्या यंग मुली आहेत त्या खूप प्रमाणात अशा प्रकारचे ब्लाऊज यूज करतात. तर आपल्याला हा ब्लाऊज एक शिकायचा आहे. दुसरा जो ब्लाऊज आहे आपल्याला तो असणार आहे 3 पीस प्रिन्सेस कट. याला प्रिन्सेस कट विथ बेल्ट पण म्हणतात. हा जो फोटोमध्ये जो ब्लाऊज दिसतोय तो सेम ब्लाऊज आपण शिवणार आहे, सेम फिनिशिंग मध्ये पण शिवणार आहे. जे फिनिशिंग येण्यासाठी काय काय महत्वाचं आहे त्या सगळ्या ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगितल्या जाणार आहे. 3 नंबरचा जो ब्लाऊज आहे तो आहे 2 पीस कटोरी ब्लाऊज. 2 पीस कटोरी ब्लाऊज आपल्याला सेम पद्धतीने शिकायचा आहे. त्यानंतर हल्टरनेक ब्लाऊज शिवायचा आहे. हल्टरनेक जो ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजला आपल्याला जे फोटो तुम्हाला दिसते सेम पद्धतीचे पॅटर्न करायचे. पार्टीवेअर साडीला असेल, लहान मुलींना असेल, अशा पद्धतीचे ब्लाऊज तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता. वन पीसला जे जॅकेट वगैरे येतं त्याच्या आतमध्ये सुद्धा नेटचे जॅकेट येतात, त्याच्या आतमध्ये सुद्धा अशा ब्लाऊज वेअर केले जातात. हा सेम ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा ब्लाऊज येणार आहे. 5वा ब्लाऊज आहे आपला सभ्यासाची. सभ्यासाची ब्लाऊज जो आहे त्याची जी खरी पद्धत आहे ती आपण शिकणार आहोत. हा जो सभ्यासाचीचा ब्लाऊज असतो तो 1 2 3 4 5 कट मध्ये 5 त्याचे फ्रंट साईडला 5 भाग असतात. तर अशा पद्धतीचा आपल्याला ब्रायडल जे घागरे येतात ती सर्रास आता सभ्यासाचीचं वर्क येते आणि सभ्यासाचीचा ब्लाऊजची फिटिंग खूप छान बसते, वर्क खूप छान ऍडजस्ट करता येतं. त्यामुळे सभ्यासाचीचा ब्लाऊज शिकणं खूप गरजेचं आहे. जे बाहेरचं काम घेते किंवा जे नवऱ्यांचे जे ब्लाऊज वगैरे शिवतात त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. तर सभ्यासाची ब्लाऊज आपल्याला मेन आहे, तो परफेक्टली शिवायचा आहे. जसा फोटो दाखवला सेम आपल्याला हा सभ्यासाचीचा ब्लाऊज शिकायचा आहे. पेपर कटिंग सहित आपण परफेक्टली शिकणार आहेत. त्यानंतर जो आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे, आता ह्या ब्लाऊजला तुमच्याकडे काय वेगवेगळ्या नावाने, ह्या ब्लाऊजला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं प्रत्येक ठिकाणी. ज्याला फ्रंट साईडला डोरी बघा, हा प्रिन्सेस कट मध्ये बनवला जातो, पण याची खरी जी पद्धती अशा प्रकारे येते जे सभ्यासाची मध्ये येते. आणि दुसरा जो प्रकार आहे हा अशा जसं दिसतोय तुम्हाला फोटोमध्ये अशा प्रकारे. तर ह्या सेम ब्लाऊज आपण याच्यातला एक सेम ब्लाऊज आपण ट्राय करणार, याच्यातला एक सेम ब्लाऊज आपण शिवणार आहे, जेणेकरून आपण अशा पद्धतीचे पॅटर्न केल्याच्यानंतर साईडचा जो पार्ट आहे तो गोळा होतो. बऱ्याचदा मी पॅटर्न बघितले शिवताना जे फोटोत लोक दिसतं तसं दिसत नाही, वेअर केल्यानंतर घडी पडते किंवा साईड पार्ट थोडासा वेगळा दिसतो. तर त्याच्यासाठी मेन थिअरी काय ते आपण बघणार आहोत. सेम ब्लाऊज आपण स्टिचिंग करणार आहोत. 7वा ब्लाऊज आपला असणार आहे कोट कॉलर. फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एक कोट कॉलरचा ब्लाऊज शिवणार आहेत. कॉलर कशी कटिंग करायची, कशी स्टिचिंग करायची ते मी प्रॉपर तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलं की आपण असा एक ब्लाऊज शिवणार आहे जो ऑल ओव्हर पूर्ण सगळीकडनं, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की सगळीकडनं कव्हर असणारे, जो कोट दोरीमध्ये कव्हर करायचा आहे, त्याला कुठेही स्टिचिंग, त्याला कुठेही शिलाई दिसणार नाहीये. तर सेम पद्धतीचा ब्लाऊज जो तुम्हाला फोटो दिसतोय अशा पद्धतीचा कोट दोरीने कव्हर केलेला ब्लाऊज आपण शिवणार आहे. त्याच्यासाठी कुठला कपडा वापरायचा आहे,
कोट दोरी बनवण्यासाठी त्याचं सगळं मटेरियलची लिस्ट मी तुम्हाला पाठवणार आहे. त्यानंतर आपल्याला 9वा ब्लाऊज जो बनवायचा आहे तो बनवायचा आहे शोल्डरलेस. जो तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहेत हे जे ब्लाऊज आहेत याला शोल्डरला फक्त नॉट लावली जाते, पट्टी लावतात, काठ लावतात, लेस लावतात किंवा मोत्याची एक लाईन पण लावतात जी नॉड मध्ये असते. म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये हा ब्लाऊज बनवला जातो. पण याला जर तुम्ही वरती नॉड नाही लावला तरी तो चेस्ट मध्ये एकदम परफेक्टली फिटिंग बसतो. त्याची मेन थेरी काय, सेम पद्धतीचा ब्लाऊज बनवणार आहे, कारण हा ब्लाऊज वन पीसच्या आतमध्ये वेअर केला जातो. जे जॅकेट वन पीस किंवा वेस्टर्न ड्रेस असतात त्याच्या आतमध्ये वेअर केला जातो. आजकाल जे जॅकेट आहे ब्लाऊजवरचे त्याच्यामध्ये पण वेअर केला जातो. पार्टीवेअर साडी सुद्धा हा वेअर केला जातो. हा सेम पद्धत आपल्याला शिकून घ्यायची. हा एक ब्लाऊज आपण शिकणार आहोत. त्यानंतर आपण आणि 10वा ब्लाऊज आपण एक असा शिकणार आहे की तुम्हाला मी बोललो होतो की तुम्ही फोटो बघताय की मला बऱ्याचशा ताईंनी विचारलं होतं की दादा हा असा ब्लाऊज एवढा छान कसं काय उभा राहतो किंवा असा ब्लाऊज होतो का, असा शिवता येतो का. तर याच्या मागे रिझन आहे, याला डबल फ्युजिंग वापरलेलं आहे आणि एक सिंगल फ्युजिंग पण वापरतात. आपण दोन्ही फ्युजिंग वापरून ब्लाऊज शिवणार आहे. तर आपण डबल फ्युजिंग जे दोन्ही साईडनी चिटकतं, जसं डबल टेप असो, अस्तरला पण चिटकतं आणि मेन फॅब्रिकला पण चिटकतं, ते फ्युजिंग वापरून आपण हा ब्लाऊज शिवणार आहोत. तर सेम पद्धतीचा ब्लाऊज आपण शिवणार. असे टोटल 10 प्रकारचे 10 ब्लाऊज आपण शिवणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या क्लासची जी वेळ असणार आहे ते 1 ते 1.5 वाजता स्टार्ट होणार आहे. 2-2:30 वाजेपर्यंत हा क्लास चालणार आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा. ज्यांना कुणाला क्लास बद्दल काही शंका असेल, विचारायचं असेल तर फोन करून मला विचारा किंवा मेसेज विचारा आणि लवकरात लवकर ग्रुपला ऍड व्हा. साहित्य काय लागणार आहे त्याची मी यादी पाठवणार आहे आणि सध्या लगेच साहित्याची गरज पडणार नाही, कारण जे साहित्य लागतं ते शेवटच्या टप्प्यातले जे ब्लाऊज आहे त्याच्यासाठी असणार आहे. पण सुरुवात आपण करताना आपल्याकडे जे साहित्य त्याच्यातच करू शकतो. पण मी तरी यादी पाठवणार आहे. ऑफलाईन घ्या, ऑनलाईन घ्या, जे मी साहित्य सांगेल ते आणून ठेवा. काही शंका असेल, काही प्रश्न पडले असतील तर मला कॉल करा, मेसेज करा. आणि ह्या क्लासला आपण लिमिटेड स्टुडंट ठेवणार आहेत. त्यामुळं एकदा ग्रुप फुल झाला की तुम्हाला थांबावं लागेल. त्यामुळे ज्यांना लवकरात लवकर शक्य होते त्यांनी ऍडमिशन घेऊन ठेवा. बऱ्याचशा ताईंची मला ऑलरेडी कॉल मेसेज आलेले की आम्हाला ऍड करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.